आज दिवाळी साजरी आम्ही केली सगळ्यांनी. पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते. मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि आम्ही मनसे बंधू पण एकत्र आलेले आहेत. खूप आनंद होतोय. आज दिवाळी साजरी आम्ही केली सगळ्यांनी. पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते. ज्या वेळेला 20 वर्षानंतर प्रथमच जेव्हा दोन भाऊ आले, सगळ्यांचे डोळे पाणावले होते. तेच आज सगळ्यांचे डोळे पाणावले, सगळे खुश आहेत. मराठी माणूस खुश आहे आणि हा मराठी माणूस त्यांच्या मतातून दाखवून देईल की त्यांनी दोन भाऊ एकत्र आल्यामुळे या महाराष्ट्रात काय घडू शकतं ते. येत्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस असा बळकटीने उभा राहील का? 100% बळकटी उभे राहणार, कारण त्यांच्या मागे ठाम हे ठाकरे ब्रँड आहे. त्यामुळे नक्कीच ते उभे राहणार, नक्कीच उभे राहणार ते. काय सांगाल? मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि आम्ही मनसे बंधू पण एकत्र आलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे होतंय ते आज खऱ्या अर्थाने साकार झालेलं आहे. आणि युती कुठल्या स्वार्थाकरता झालेली नाही. ही युती या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, या महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे काही भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येत आहेत, आणि तुम्ही बघितलं असेल या ठाणे महापालिका असेल, या ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी 35 लाखाची लाच घेताना त्या ठिकाणी रंगेहात पकडलं गेलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं महानगरपालिकेची अवस्था अशी करून ठेवली की झाकण बदलायला पैसे नाही. आणि आज तुम्ही बघितलं जनतेच्या टॅक्स रुपये आलेल्या पैशातून या ठिकाणी भ्रष्टाचार ही मंडळी करतायत. महापालिका लुटून खाल्ली आहे लोकांनी. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल या भ्रष्टाचाराचा एक आगर झालेला आहे ठाणे महापालिका म्हणून. आणि तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी ड्रग्सचे कारखाने चे सूत्रधार सुद्धा या ठाण्यामध्ये राहत आहेत. आणि असं असताना आज ज्या पद्धतीने हे आज चालू आहे, मला वाटतं आज तरुणांना आज नोकऱ्या नाही आहेत. आज तुम्ही बघितले सर्व उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत. आणि आज बघितलं असेल मराठी माणसाची गळचेपी त्या ठिकाणी चालू आहे. कालच घाटकोपर मध्ये एका मराठी रिक्षावाल्याला त्या ठिकाणी एका आमदारांनी त्या ठिकाणी मारलं. म्हणजे ही त्यांना सत्तेचा आलेला माज आहे. आणि आज जर माज उतरवायचा असेल तर मला वाटतं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी यांना मला वाटतं लोकांनी पर्याय म्हणून बघितलं पाहिजे. या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी मला वाटतं जनतेने सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे. येत्या निवडणुकीमध्ये लढत कशी अटीतटीची असणार आहे की काय आहे? आता अटीतटी म्हणजे तुम्ही बघितले असेल ते ठाकरे बंधूंची आज घोषणा होणार होती. 4 वाजेपर्यंत सकाळी बसले होते. म्हणजे ये डर अच्छा लगता है ठाकरे बंधू का. और तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज महाराष्ट्र नेऊन ठेवलेला आहे या लोकांनी. आज ठाण्याची अवस्था काय आहे. हे ठाणे शहर मध्ये सतीश प्रधान नगराध्यक्ष होते, मोदा जोशी आमदार होते, त्या ठिकाणी तुम्ही बघितलं प्रकाश परांजपे खासदार होते, आणि त्या वेळचे महापौर या लोकांनी चांगलं काम या ठिकाणी या ठाण्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल ठाण्यावरती शिवसेनेचं प्रेम यासाठी आहे की पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये जर कुठल्या यांनी दिली असेल ती ते ठाण्याने दिलेली. आणि बाळासाहेबांचं असलेलं ठाण्यावरती लक्ष, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं असलेलं त्या ठिकाणी लक्ष, आदित्य साहेब असतील, आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या बरोबर राज साहेब पण होते, ते सुद्धा या ठाण्यामध्ये बघायचे. म्हणजे हे सर्वांचं योगदान आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल गेल्या 3 वर्षामध्ये ठाणा बिघडून ठेवलेलं आहे. म्हणजे तेच ठाणा आहे काय आपल्याला बघतो. वाहतूक कोंडी एवढी आहे की त्या ठिकाणी कुठून जायचं असेल तर या ठाण्यातल्या ठाण्यात करायचं असेल तर 1 तास लागतो. आज तुम्ही बघितलं असेल सत्ताधारी फक्त पैसे खाण्यामध्ये मशगूल आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल फक्त ह्याला या पक्ष प्रवेश घ्या. अरे या पक्षामध्ये जे एवढे मोठमोठे लोक या ठिकाणी येऊन गेले बीजेपी पक्षामध्ये. आज संजय केळकर सारखे आमदार चांगले व्यक्तिमत्व आहे, ते विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ह्याच या महापालिकेच्या कारभाराच्या संदर्भात, भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवत असतात, परंतु त्यांचं कोणी ऐकत नाही. आज तुम्ही जर या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जर विधानसभेमध्ये आवाज उठवत असाल, या महापालिकेत आवाज उठवत असाल, आणि आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार आहात, त्यामुळे हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाही. आणि म्हणून या जनतेला मी आवाहन करेन की या जनतेने हे ठाणा वाचवायचं असेल तर मला वाटतं या भ्रष्टाचारांच्या ना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे. आज जे ठाण्यामध्ये तरुण पिढीला बर्बाद करण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे ट्रकच्या माध्यमातून, हा जर विळखा सोडायचा असेल तर मला वाटतं हा पर्याय आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे
त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी च्या उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करा.